तर ओबीसींसाठी ही लढाई करोया मरोची आहे। आरक्षण बचावच्या लढाईमध्ये सहभागी व्हा असं लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे। आता आरक्षण गेलं तर दिवाळीनंतर हाती कोयते घेण्याची वेळ येईल। सरकारच्या जीआर मुळे ओबीसी आरक्षण धोक्यामध्ये आलेले आहे असं हाके यांनी म्हटलंय। लेकरांचं तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य असलेलं ओबीसीचं आरक्षण ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं त्या महाराष्ट्र शासनामध्ये गेलं त्यावेळी तुम्ही आमचे आमदार म्हणून काय करत होता हा प्रश्न विचारायचा का नाही विचारायचा का नाही विचारायचा की नाही। आणि आता जर तुम्ही शांत बसला करा किंवा मरा डू ऑर डाय आता जर तुमचं आरक्षण गेलं दसरा दिवाळी संपली की हातामध्ये कोयता ट्रॅक्टरची टायर कुठे आहेत आणि कुठल्या कारखान्याला जायचं उचल किती मिळल्या आणि किती फिटली बरोबर आहे का चुकीचं आहे। गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये हक्क अधिकार मान सन्मान जगण्या जगण्यासाठी प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय। आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही। आरक्षण म्हणजे घरावर सोन्याची कौलं घालण्यासाठी नाही।